हॅलो एव्हरीवन, मी डॉक्टर सुचिता माझ्या द क्रोशेटिंग डेंटिस्ट या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते. तर बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे सुंदर असं डेझी फ्लावरचं कोस्टर बनवायचं शिकत आहोत. लास्ट व्हिडिओमध्ये मी सनफ्लावर कोस्टर तुम्हाला शिकवलं आहे आणि तो व्हिडिओ तुम्हाला खूप आवडत आहे. अजूनही त्याच्यावर छान मला कमेंट्स येत आहेत सगळ्यांच्या. तर तसंच मी हे आज डेझी फ्लावरचं कोस्टर बनवायचा प्रयत्न केलेला आहे. थोडा लाईटचा इश्यू आहे आजच्या व्हिडिओमध्ये, तर त्याच्यासाठी मी आधीच सॉरी म्हणते आहे. जर लाईट इश्यूमुळे तुम्हाला कुठे स्पष्ट दिसत नसेल किंवा काही समजत नसेल तर प्लीज लगेच कमेंट करा. आणि आता जास्त वेळ न घेता आपण व्हिडिओ सुरू करूया. तर बघा, मटेरियल्समध्ये आपल्याला लागणार एक व्हाईट कलरचं यान आणि एक येलो कलरचं यान, त्याच्यानंतर आपली 4.5 मिलीमीटरची हुक, टेपेस्ट्री निडल आणि सीझर. तर हे जे दोन्ही यान्स आहेत हे मी वर्धमानचे मॅग्नस यान इथे यूज करत आहे. त्याची लिंक मी इथे खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. तुम्ही तिथून नक्की परचेस करू शकता, कारण हे बिगिनर फ्रेंडली यान म्हणून मी हे सांगू शकते, तुम्हाला सजेस्ट करू शकते. बिगिनर लोकांसाठी थोडंसं जाड जो यान आहे तो यूज करायचा असं मी तुम्हाला सजेस्ट केलं होतं. तर तुम्ही हे यान नक्की परचेस करू शकता. सुरुवात आपण येलो यानपासून करणार आहोत. सुरुवातीला आपण मॅजिक रिंग बनवून घ्यायची. मॅजिक रिंगमध्ये असं आपलं खालून आपली जी हुक आहे ती इन्सर्ट करू आणि अशी काढून घेऊ, म्हणजे आपलं हे मॅजिक रिंग इथे रेडी आहे. चेन 1 करायची आहे. आता आपण ह्याच्यामध्ये 12 सिंगल क्रोशे बनवायचे आहेत. हा झाला पहिला. सिंगल क्रोशे कसं बनवायचं आहे बघा, हुक इथे इन्सर्ट करायची आहे, यान ओव्हर करून काढून घ्यायची, यान ओव्हर करून या दोघांमधून एकदा काढून घ्यायची. तर ही आपला सिंगल क्रोशे तयार झाला. असे आपल्याला 12 सिंगल क्रोशे इथे बनवून घ्यायचे आहेत. हा तिसरा, चौथा, 5, 6, 7, 8, 9, 10, 11 आणि हा 12. तर आपल्या मॅजिक लूपमध्ये इथे 12 सिंगल क्रोशे बनवून रेडी आहेत. आता आपण मॅजिक लूप क्लोज करूया. तर क्लोज करण्यासाठी हा उरलेला जो यान आहे हा आपण असा खेचून घ्यायचा आहे, पूर्ण ओढून घ्यायचा आहे, म्हणजे आपली मॅजिक रिंग जी आहे ती इथे क्लोज झाली. तर आता आपला हा जो फर्स्ट सिंगल क्रोशे आहे याच्यामध्ये आपण हुक इन्सर्ट करू आणि इथे आपण स्लिप स्टिच असं बनवून घेऊ, म्हणजे आपला फर्स्ट राऊंड इथे रेडी आहे. तर बघा, फर्स्ट राऊंड आपला इथे असा दिसत आहे. आता आपण सेकंड राऊंड बनवत आहोत. सेकंड राऊंडसाठी चेन 1 करायची आहे. सेम जागेमध्ये आपण हुक इन्सर्ट करून 2 सिंगल क्रोशे इथे बनवायचे आहेत. हा पहिला आणि हा दुसरा. परत नेक्स्टमध्ये 2 सिंगल क्रोशे बनवायचे आहेत, 1 आणि 2. तर आपण आता दुसऱ्या राऊंडमध्ये इन्क्रीज करत आहोत, तर प्रत्येक सिंगल क्रोशेवर 2 सिंगल क्रोशे असे आपण बनवत आहोत. तर आपले टोटल आता हा राऊंड जेव्हा कंप्लीट होईल तेव्हा मी तुम्हाला एकदा दाखवते. बघा, प्रत्येक सिंगल क्रोशेमध्ये, प्रत्येक अशा सिंगल क्रोशेमध्ये 2-2 सिंगल क्रोशे आपण बनवायचे आहेत. तर बघा, मी इथे दुसऱ्या राऊंडच्या शेवटी पोहोचली आहे. शेवटच्या सिंगल क्रोशेमध्ये एक सिंगल क्रोशे मी बनवला आहे आणि दुसरा सिंगल क्रोशे बनवताना आपल्याला कलर चेंज करायचा आहे. तर बघा, इतकं मी सिंगल क्रोशे बनवला. त्याच्यानंतर मला आता इथे व्हाईट यान जोडायचं आहे. तर हा कलर जो सिंगल क्रोशे आहे तर तो आपण ह्या सेकंड कलरमध्ये, म्हणजेच आपल्या व्हाईट कलरमध्ये कंप्लीट करायचा आहे. तर असं आपण इथे कलर चेंज करून घ्यायचं. येलो यान जे आहे ते मागून असं खेचून घ्यायचं आहे आणि आता पुढचं जे वर्क आहे आपलं ते आपण व्हाईट कलरमध्ये करायचं आहे. तर आपला जो फर्स्ट सिंगल क्रोशे आहे इथे आपण व्हाईट कलरमध्ये हे पूर्ण करायचे आणि जे धागे आहेत उरलेले ते आपण असे आतमध्ये हाईड करत चालायचे. तर बघा, इथे आपलं हे दुसरा राऊंड पूर्ण झाला आहे. दुसऱ्या राऊंडच्या शेवटी आपल्याकडे 24 डबल क्रोशे आहेत. आता बघा, आता आपण व्हाईट याननी पुढचं थर्ड राऊंड बनवत आहोत. थर्ड राऊंडच्या सुरुवातीला चेन 1 बनवली आणि ह्या सेम स्पेसमध्ये एक डबल क्रोशे बनवला आहे. पहिला डबल क्रोशे. पुढच्या स्टिचमध्ये आपल्याला 2 डबल क्रोशे बनवायचे आहेत, 1 आणि हा 2. परत पुढच्या सिंगल क्रोशेमध्ये आपल्याला 1 डबल क्रोशे आणि त्याच्या पुढच्या सिंगल क्रोशेमध्ये 2, म्हणजे इथे आपण अल्टरनेट इन्क्रीज करत आहोत. जसं दुसऱ्या राऊंडमध्ये आपण प्रत्येक राऊंडमध्ये 2-2 सिंगल क्रोशे बनवले होते, तसे इथे आपण अल्टरनेट इन्क्रीज करत आहोत. म्हणजे आता पुढे आपण इथे आपण 1 सिंगल क्रोशे बनवायचं आहे बघा, आणि ह्याच्या पुढच्या स्टिचमध्ये 2, आणि सगळे आपले जे यान्स आहेत ते आपण असे सोबत कॅरी करत आहोत, सोबतच हाईड करत आहोत. बघा, 2
परत एक आणि परत पुढच्या स्टिचमध्ये 2 असं आपण इथे अल्टरनेट इन्क्रीज करायचं आहे. असाच आपला हा पुढचा राऊंड इथे पूर्ण करून घेऊ. आणि हे जे यार्न्स आहेत आता हे आपण बऱ्यापैकी इथे हाईड केलेले आहेत, तर आता आपण हे कट केलं तरी इथे चालेल. तर बघा आता हे एक्स्ट्रा जे यार्न्स आहेत ते मी इथून कट करून घेते, म्हणजे आपलं वर्क करणं थोडं इझी होईल. तर आता हे असंच अल्टरनेट इन्क्रीज करत 1 आणि 2 करत मी हा पुढचा आपला थर्ड राऊंड पूर्ण करते. तर बघा तिसऱ्या राऊंडच्या शेवटी आपलं वर्क हे असं दिसेल. आणि आपण जो पहिला आपला डबल क्रोशे स्टिच आहे तिथे हुक इन्सर्ट करायची आहे आणि सिंगल क्रोशे आपलं स्लिप स्टिच बनवून हा राऊंड क्लोज करायचा आहे. तर तिसऱ्या राऊंडच्या शेवटी आपलं वर्क असं दिसेल आणि आपल्याकडे एकूण 36 म्हणजे 36 डबल क्रोशे स्टिचेस असतील. आता नेक्स्ट आपण राऊंड सुरू करत आहोत. चौथ्या राऊंडसाठी परत आपण चेन 1 सेम जागेमध्ये एक सिंगल क्रोशे एक डबल क्रोशे बनवायचा आहे. नेक्स्ट स्टिचमध्ये एक सिंगल क्रोशे आणि तिसरा जो स्टिच आहे त्याच्यामध्ये बघा काय करायचं आहे, एक डबल क्रोशे बनवायचं आहे आणि त्याच सेम तिसऱ्या ह्या स्टिचमध्ये इथे आपल्याला एक फ्रंट पोस्ट डबल क्रोशे स्टिच बनवायचं आहे. म्हणजे इथे आपण इन्क्रीज केलं आहे. तर बघा परत नेक्स्ट स्टिचमध्ये एक डबल क्रोशे, नेक्स्ट स्टिचमध्ये एक डबल क्रोशे 2, नंतर नेक्स्टमध्ये एक डबल क्रोशे आणि जिथे आपण हा डबल क्रोशे बनवला आपला या तिसऱ्या स्टिचमध्ये तिथेच त्या स्टिचभोवती आपल्याला फ्रंट पोस्ट डबल क्रोशे स्टिच असा बनवायचा आहे. परत बघा 1 2 आणि तिसऱ्या स्टिचमध्ये एक डबल क्रोशे आणि सेम स्टिच भोवती आपण फ्रंट पोस्ट डबल क्रोशे कसं बनवायचं ते बघा. फ्रंट पोस्ट डबल क्रोशे बघा आपण कसं बनवतो, आपली हुक जी आहे ती आपण या त्याभोवती आपल्या फ्रंट पोस्ट डबल क्रोशे बनवायचं आहे. त्या स्टिचभोवती आपली अशी हुक इन्सर्ट करायची, इथून आपण यार्न ओव्हर करून असं काढायचं आहे. आता पुढचं जे आहे ते वर्क आपलं डबल क्रोशे स्टिचसारखंच असणार आहे. तर असंच आपण आता हा चौथा राऊंड इथे पूर्ण करून घ्यायचा आहे. डबल क्रोशे 1 डबल क्रोशे 2 डबल क्रोशे 3 आणि ह्या तिसऱ्या डबल क्रोशे भोवती आपण इथे फ्रंट पोस्ट डबल क्रोशे असा विणायचा आहे. तर बघा इथे माझा हा चौथा राऊंड पूर्ण झाला आहे. चौथ्या राऊंडच्या शेवटी आपल्याकडे 48 डबल क्रोशे स्टिचेस असले पाहिजे. आता आपण जो फर्स्ट आपला डबल क्रोशे स्टिच आहे इथे त्याच्यामध्ये एक स्लिप स्टिच बनवून घेऊ आणि आपला चौथा जो राऊंड आहे तो इथे कंप्लीट झाला आहे. आता आपण 5th राऊंडची सुरुवात करायची. तर 5th राऊंडमध्ये बघा आपल्याला थोडं चेंज करायचं आहे. तर काय करायचं बघा, आपल्याला इथे चेनपासून स्टार्ट नाही करायचं आहे. तर इथे आपण चेन स्किप करायची आहे आणि आपण हा जो आपला मागचा डबल क्रोशे स्टिच आहे, हा फ्रंट पोस्ट जो आपण सगळ्यात शेवटी बनवलेला आहे, याच्यामध्ये आपण असा फ्रंट पोस्ट सिंगल क्रोशे स्टिच बनवायचा आहे आणि चेन 1 बनवायची आहे. त्याच्यानंतर आता हे आपले जे आता ह्या 2 फ्रंट पोस्टमधले हे जे मधले डबल क्रोशे स्टिचेस आहेत त्यातला हा पहिला स्किप करायचा आहे आणि जो दुसरा आहे त्याच्यामध्ये आपल्याला डबल क्रोशे स्टिचेस 4 म्हणजे 4 डबल क्रोशे स्टिचेस असे बनवायचे आहेत. हा दुसरा, हा तिसरा आणि हा चौथा. 4 डबल क्रोशे बनवले. नंतर चेन 1 आणि जो आपला हा फ्रंट पोस्ट डबल क्रोशे आहे त्याच्यामध्ये सिंगल क्रोशे बनवायचा आहे फ्रंट पोस्ट. तर कसं बनवायचं बघा, इथे हुक इन्सर्ट करायची याच्या भोवती, इथून यार्न काढायचं आहे आणि यार्न ओव्हर करून इथे सिंगल क्रोशे स्टिच बनवायचं आहे. तर असंच आता आपल्याला हे रिपीट करायचं आहे बघा. सुरुवात चेन 1, हा पहिला डबल क्रोशे स्टिच स्किप करायचा आणि जो दुसरा आहे त्याच्यामध्ये डबल क्रोशे 4 बनवायचे. हा 1, हा 2, 3 आणि 4 डबल क्रोशे, चेन 1 आणि परत हा आपला जो फ्रंट पोस्ट आहे याच्या ठिकाणी आपल्याला याच्यावरती एक फ्रंट पोस्ट सिंगल क्रोशे स्टिच बनवायचं आहे. परत रिपीट चेन 1 आणि ती दुसऱ्या डबल क्रोशेमध्ये 4 डबल क्रोशे, 1 2 3 आणि 4, चेन 1 आणि ह्या डबल क्रोशे भोवती आपल्याला एक सिंगल क्रोशे बनवायचं आहे फ्रंट पोस्टमध्ये. तर बघा अशा आपले हे आता
हा जो शेप आहे थोडासा हा राऊंडसारखा, हा शेप आता आपला इथे बनत आहे. तर आता हा राऊंड मी असाच याच पॅटर्नमध्ये पूर्ण करून घेते. तर बघा इथे आपला हा 5वा राऊंड पूर्ण झाला आहे. इथे मी चेन 1 बनवली आहे शेवटी. तर हा इथे आपण एक सिंगल क्रोशे बनवला होता, त्याच्यामध्ये आपण हुक इन्सर्ट करायची आहे आणि इथे आपण एक स्लिप स्टिच बनवायचे. चेन 1 करायची आणि एक्स्ट्रा यान इथे आपण कट करून घ्यायचं. तर बघा इथे आपलं हे असं कोस्टर बनून रेडी झालं आहे. आता आपण हे जे यान आहे हे हाईड करून घेते. बघा इथे आता हे पुण्याचं फिनिशिंग झालं आहे. जे एक्स्ट्रा यान होतं ते मी हाईड केलेलं आहे. तर बघा इथे आपले हे सुंदर डेझी फ्लावरचं कोस्टर बनून रेडी आहे. तर बघा इथे आता हे जे कोस्टर आहे आपलं बनवून रेडी झालं. याचे जे एक्स्ट्रा यार्न्स होते ते मी हाईड केलेत आणि नंतर कट केलेत. तर बघा याचं पूर्ण फिनिशिंग रेडी आहे. फिनिशिंग झालं आहे आणि आपलं हे जे कोस्टर आहे ते रेडी आहे. खूप सुंदर दिसत आहे, खूपच ब्युटिफुल दिसत आहे. थोडा इथे आज लाईटचा इश्यू आहे माझ्याकडे, त्याच्यामुळे व्हिडिओ थोडा अस्पष्ट असू शकतो, थोडा क्लिअर नाही आहे आजचा व्हिडिओ. असे छान छान छोटे छोटे प्रोजेक्ट्स घेऊन मी तुमच्यासाठी रेग्युलरली येत असते. माझ्या चॅनलला तुम्ही लोक खूप खूप प्रेम देत आहात, त्याच्यासाठी मनापासून तुमचं सगळ्यांचं धन्यवाद. जर आजचाही व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की चॅनल सबस्क्राईब करा जर अजून केलेलं नसेल. व्हिडिओ लाईक करा आणि आपल्या फ्रेंड्ससोबत तुम्ही शेअर करा. जर छान वाटलं असेल आजचा प्रोजेक्ट तर प्लीज कमेंट करा. तुमच्या कमेंट्सनी मला खूप छान वाटतं. तुमच्या सगळ्या लोकांच्या कमेंट्स मी वाचते आणि रिप्लाय करते. तर प्लीज कमेंट करा. कुठे अवघड जात असेल किंवा कुठे तुम्हाला क्लिअर दिसलं नसेल, मेनली आजच्या व्हिडिओमध्ये थोडा लाईटचा इश्यू आहे जसं मी आधी सांगितलं, तर कुठे काही समजलं नसेल तर प्लीज खाली कमेंट करा, मी तुम्हाला तिथे नक्की रिप्लाय करते. तर आज आपण हे डेझी फ्लावरचं कोस्टर शिकलो आहे. आता मी नवीन व्हिडिओमध्ये असाच एक छान सुंदरसा प्रोजेक्ट घेऊन तुम्हाला भेटते. तोपर्यंत बाय बाय.